त्यांना कोण काही दुसऱ्याचं नाही का, काय कमर आहे आपला आहार घ्यावा का दुसऱ्याचा घ्यावा आपला नाही का. पण आता आपला वाटतो का आणि तो आपला वाट नका नाही का. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुम्ही काहीही झालं तरी देवाला विसरणार नाही, मुळीच विसरणार. आणि एकीकडे म्हणतात काय विसरणार नाही, काय त्यांचा स्वभाव माझ्या विठोबाचा कसा प्रेम भाव आपणच देव होय. म्हणजे ज्या अंतकरणामध्ये स्वच्छता निर्माण झाली ते अंतकरण परमात्म्याला फार आवडत. गद्दळ अंतकरण परमात्म्याला आवडत नाही. गद्दळ अंतकरण कशाला म्हणावं की देह वाटतो त्या ज्या जीवाला ती देह वाटतो ते अंतकरण गद्दळ. कारण हा जाणणारा चैतन्य आणि देह जाणण्यात येणारा घाण आहे नाही का. मग आता समजुत्याची घाण आहे असा देह घाण असला पण हा जाणणारा देवी स्वरूप आहे असं याला लक्षात घ्यावं. आणि हा जाणण्यात येणारं शरीर मी समजतो ते घाण आहे. किती घाण आहे, शरीरासारखी घाण वस्तू नाही अपवित्र शरीरा ऐसे. तुकोबाराय म्हणतात शरीरासारखी अपवित्र वस्तू त्रिभुवांना सुद्धा नाही का. आणि विचारानं जर पाहिलं तर भ्रांती आहे का घाण आहे. भ्रांती आहे. ही शक्ती तुमच्या त्याच शरीराच्या सामर्थ्यामध्ये एवढी ताकद आहे की त्या शरीराच्या सामर्थ्यानं तुम्ही ही घाण भ्रांती समजू शकता. घाण आहे का भ्रांती आहे. भ्रांती इंद्रियाकडून घाण असेल, बुद्धीकडून तर भ्रांती असं लक्षात घेता येत. पण मी कधीच विसरणार नाही. आणि त्या आत्मस्वरूपावर जायला आपण तर आनंद रूप आहोत पण कुठंतरी आनंद आहे. कोणाला तरी आनंद करता हातात घेणं चालू आहे. कोणीतरी विषयाला कसं करता घ्यायला त्याला जवळ काऊन करायले आनंद वाटायला त्याच्यावर. आणि आनंद आपलं स्वरूप आहे. आणि आपलं स्वरूपच काय अवघे चित्रैलोक्य. आत्ता आनंद रूप त्रैलोक्य. आत्ता अवघेची त्रैलोक्य आनंदाची आत्ता. पण ज्यानं जगन्नाथ असं समजून घेतलाय त्या जगन्नाथाच्या पायावर त्याचं मस्तक आहे. जननो हे अवघा हा जनार्दन असं त्याच त्या जनार्दनाच्या पायावर मस्तक आहे. त्याला सगळा आनंद आहे. आपल्याला आनंद का होईना. काऊन या घरात आनंद वाटायला. जर आनंद आपलं स्वरूप आहे तर आनंद आपलं स्वरूप असताना का विषयात आनंद वाटायला. महाराज म्हणतात त्याला गड्या काहीतरी प्रक्रिया आहे. त्या प्रक्रिया ध्यानात नाही का. जरासं बटन खालचं टाकलं आता तर त्याच्यात आवाज येईल. सगळ्या खिडक्या फिरू द्यायचा. काय हुकलंय सूत्र तीन घुसायची हुकली खिडक्या फिरू द्यायचा आवाज मोठा होईल. काढून फेकली दिसती लावली कीच आवाज मोठा झाला नाही का. तसं काय भानगड आहे. अरे आपण आनंद रूप आहे असं संत सांगतात. आणि संत सांगतात तुम्हाला अनुभव आहे. गाढ झोपीमध्ये होतं काय आनंदाशिवाय काय होत नाही का. तुम्ही सुसुप्तीमध्ये होते. सुसुप्तीत ते तुम्ही एकटेच आत्ता. हे कोणीच नव्हतं सुसुप्तीमध्ये. म्हणजे सुसुप्तीमध्ये एकटेच होते तर आनंदच होता का कोणी होत. आनंद सुसुप्तीमध्ये लेकरबाळ होते का घरदार होते का इतकी काहीतरी होतं का. मला अनुभव नाही का. केवळ एकटे होते. आणि शरीर व्याधीत असताना सुद्धा सुसुप्तीत गेले त्यावेळेस व्याधीला बाजूला सर केलं तुम्ही आनंद भोगलाय. सुतीवर नाहीत का. कसं म्हणता येईल सुतीवर आनंद भोगलायचा अर्थ तास आणि विसरले आनंदाला. विसरली त्याची ओढ झाली आणि विसरून गेले आनंदाला. आता काय म्हणजे सुसुप्तीत तत्व भरपूर असतं. आनंदा करता काय लागतं. पशवाधिकाच्या अंतकरणामध्ये विशुद्ध सत्व आहे पण बलीन सत्व आहे. आणि आपल्या अंतकरणामध्ये शुद्ध सत्व आहे. त्याच्यात पुन्हा फार बदल आहे. कारण आपल्या अंतकरणामध्ये सत्व आहे पण आपल्यामध्ये 4 भाग झाले नाही का. आपल्यामध्ये 4 भाग कोणते झाले. आपल्यामध्ये पामर मुमुक्षु नाही का. पामर विषयी मुमुक्षु आणि मुक्त 4 भाग आहेत आपल्यामध्ये. म्हणून पशवाधिकापेक्षा माणसाच्या देहात सत्व जास्त आहे. त्या माणसाच्या देहातल्या सत्वामध्ये पामरामध्ये सत्व फार थोडं आहे. म्हणून पामरालाही कधी कधी भरपूर आनंद होतो. कधी कधी होतो का तो आनंद मूर्खपणाचा असतो. कारण पामराला व्यवहारातल्या अडचणीमुळे दुःख होते आणि ती अडचण लागली की सुखी होतो. पामर कशामुळे एवढा आनंदित झाला
तो व्यवहारातल्या अडचणीमुळे दुःखी नाही का? तो काय आत्मानंदा नव्हता म्हणून दुःखी होता का? नाही, व्यवहारातल्या अडचणी बरोबर झाल्या की काय झालं, आनंदी झाला तो. म्हणून आनंद व्हायला एक तर भरपूर सत्व लागतं, एक नाही तर भरपूर मूर्खपणा लागतो. आनंद व्हायचं दोन भाग आहेत. आनंद व्हायला मूर्ख माणसालाही आनंद होतो, पण त्याचा आनंद अडचणीत बाजूला झाल्याचा आहे, स्वस्वरूपाचा नाही. आणि स्वस्वरूपाचा असतो. पण पामराच्या बुद्धीमध्ये सत्व फार कमी असतं आणि ते मलिन सत्व असतं म्हणजे त्याला कशाने बी आनंद होत असतो. त्याच्यापेक्षा विषयीच्या अंतकरणामध्ये थोडस सत्व जास्त आहे थोडस. म्हणून तर ते विषयी देव करतो, जप तप करतो, व्यवस्थित असणाऱ्या स्थितीला हाताळतो, ते काही विधीला सोडित नाही. कारण सत्व पामरापेक्षा जास्त. पामर विधीला मानतं का? त्याला काय रोज नियम आहे, आंघोळीचा का स्नानाचा का देवपूजाचा का माळ ओढायचा नाही. आणि त्याचा जास्त झोप व्यवहारावर असल्यामुळं, तमावर असल्यामुळं, तमामधल्या अडचणी बाजूला झाली की त्याला आनंद होत असतो. विषयीचं तसं नाही. विषयीला समोर देव लागतो, सात्विकपणा लागतो, त्याच्यात सात्विकपणा जास्त असतो. म्हणून पामरापेक्षा थोडं सत्व जास्त असतं. आणि त्याच्यामध्ये पुन्हा मुमुक्षुला तर त्याच्यापेक्षा जास्त सत्व असतं. पण भानगड काय होते, मुमुक्षुला जास्त सत्व असतं पण मुमुक्षुला अडचणी असतात खूपच. म्हणून त्या मुमुक्षितीच्या जोरावर त्याला सत्व जास्त असतं, पण त्या सत्वानं संतांची संगत जर झाली तर त्याला ज्ञान होतं, आनंद होत नाही. ज्ञान होऊ शकतं पण आत्मज्ञान कोणाला होऊ शकतं, आनंद सगळ्याला होऊ शकत नाही. आत्मज्ञान होऊन जसं काही माणसं खूप श्रीमंत पण आनंदी नाही का? अनुभव आहे, श्रीमंत नाहीत का आनंदी नाहीत? आनंदी नाहीत आपल्याला पाहायला मिळतात. श्रीमंत आहे त्याच प्रकारानं सुद्धा एखाद्या जर कळालं समजून पडून की आपण आत्मस्वरूप आहोत, ह्या शरीरातलं जो जाणलेपणा आहे ते माझं स्वरूप आहे, हे शरीर हाडा मासाचं आहे, ते माझं स्वरूप नाहीये असं सद्गुरू मुमुक्षूला कळाले. पण त्याला मी ज्ञान स्वरूप आहे कळलं तरी पण आनंद होईना. कारण ज्ञान स्वरूपाला प्राप्त व्हायला मुमुक्षुच्या साक्षीनं त्याला ज्ञान झाले, पण आनंदाला पुन्हा काहीतरी सत्व त्याला कमी पडत आहे. ते सत्व जेव्हा त्याच्यात भरपूर येईल त्यावेळेस त्याला आनंद होतो. आणि आनंदाला भानगड काय आहे बघा, खूप त्याच्यात सूक्ष्म अडचणी आहेत. पण या सगळ्या अडचणी पार पाडण्याकरता इतकं संतांच्या संगतीमध्ये राहावं, त्यानं संसारावर पाणी सोडावं त्याला मिळत असत नाही का? संसारावर त्यानं पाणी सोडावं का संतांच्या शब्दावर. तो काय करतो, संतांच्या शब्दावर पाणी सोडायला हो. संतांचे शब्द मनोरंजनाकरता वापरलाय, काहीतरी जवळ केले म्हणून वापरायलाय, पाणी सोडायला त्याच्यावर. संसारावर पाणी सोडावं कारण त्याला वर फुल आनंदात राहता येतो बघा. जर प्रपंच ओळखीला किंवा आत्मा ओळखीला किंवा जग ओळखीलं तर त्याला पॉवरफुल आनंदात राहता येतो. आणि त्याचा आनंद कधीच मावळत नसतो. व्यवहारातल्या स्थितीला काही स्थिती प्राप्त झाली तरी सुद्धा हे वैभव आपल्याला प्राप्त करायचे. म्हणून आपल्याला मोक्ष झालो तरी, ब्रह्मज्ञान झालं तरी आनंद होत नाही. कारण आनंदाला लयच फुल सत्व लागत. आणि ज्याला स्वतःच प्रमाद ज्ञान होईल, आपल्या स्वरूपाचं यथार्थ जसं तसं ज्ञान होईल की मी आत्मा तर आहे, पण इतका देह आहे इतका नाही. देह 3.5 हात आहे, 3.5 हात नाही मी या देहात नाही, सगळ्या देहात बरोबर. कारण जाणणंपणा इथं आहे, तर इथं बी जाणणंपणा आहे ना. इथंच नाही, चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत ते जाणलीपणाचं रूप आहे, ते माझं रूप आहे. तितक्या फुल पावर स्थितीला त्याच्या निश्चयाचा कळस जर गेला, पुन्हा त्याचा आनंद उतरतच नाही. मग आता आपली इतका कळस कुठे दाखवलाय आपण, आणि आपल्याला वाटतं संत सांगतात तुम्ही आनंद रूपे, विषयात आनंद नाही. पण आपल्याला विषयात आनंद वाटतो, कारण आपल्याला सत्व कमी पडतं. आणि ते सत्व आपल्या पुरेपूर लक्षात आल्यावर आपल्याला आनंदाची सुरुवात होते. म्हणून ती सुरुवात आपल्याला जर नाही झालं तर भजन करा, देवाला जवळ करा. तुकोबाराच्या अभंगामधून आपल्याला बोध करतात की बाबा मी परमात्मा किती जवळ केला, माझा सर्व चिंता, माझी सर्व चिंता आहे विठोबाशी, मी त्याच्या पायाशी न विसरले. म्हणून मी देवाला अजिबात विसरत नाही. कारण का,
माझं सगळं जे आता चालू आहे, श्वास चालू आहे, अन्न पचन होणं चालू आहे, त्या अन्न खाल्लेल्याचं रक्ताचा भाग व्हायला कुठून आणावं? रक्त नाही तयार झालं आतमध्ये. रक्ताची मिशन आहे एखादी? नाही का? अन्नापासून रक्त तयार व्हायला. आणि आताच्या उन्हाळ्यामध्ये सकाळचं केलेलं अन्न दिवस कळलं की विटायला लागलं, नाही का? विटत की नाही? आणि शरीरात गेलेलं अन्न घाण होऊन रक्त तयार व्हायले. विटलेलं अन्न फेकून द्यावं लागाय. आणि शरीरामध्ये उष्णता आहे, अग्नी आहे. त्या अग्नीच्या सहाय्याने हे पुन्हा गरम झालेलं अन्न पुन्हा मध्ये जाऊन उकळून शनी त्याचं रक्त व्हायला एकीकडं. पुन्हा सूक्ष्म बुद्धीला आणि मनाला पुष्टता, बुद्धी आणि मन सगळे व्यवहार करायला लागले. इतकंच नाही, त्याच्या जोरावर प्राण चालू आहे. अन्नाच्या जोरावर 4 भाग होतात अन्नाचे. सारखा श्वास खाली जाय वरी खाली जाय, कशाच्या जोरावर राहिले? अन्नाच्या जोरावर. अन्नमय प्राण म्हणतात. व्याकुळ होतं माणूस, नाही अन्न खाल्लं तर गळून जा. मग कोण चालवले तुमचा श्वास? आता नाही का चालू? श्वास चालू असल्यामुळे तुम्ही इथं आले का घरची चांगली असल्यामुळे? तुम्हाला हे ज्ञान काही साधं वाटत का? या ज्ञानाकडे सामान्य माणसं येऊ शकतात. ते व्यवहाराला जे काही मूर्खपणानं मोठं जायने म्हणून घेतले ते येऊ शकत नाही. लक्षात घ्या, हे का? याच्यासारखं कोण मोठं आहे? आणि ज्याला व्यवहाराची चिंता नाही त्याला तर खुशाली उदाहरनिर्वाहाची त्याला काही काळजी करायची गरज आहे का? अजिबात नाही. कोणाला म्हणावं मोठं? काय भयानक मूर्खपणानं जग कच्च भरलंय. त्या मूर्खपणात निर्वाह वाटतो. कुठं सत्कार, सन्मान, पत्रिका सगळे आली पाहिजे. कशाला? दौऱ्याची जायला. कोणाच्या नावानं कोण मिरवायला लागले, नाही का? कुठं सांगावं हे ज्ञान? कोणाला सांगावं? कोण ऐकून घ्यायसारखं आहे? आणि कोणाला गरज नाही? कोणाला गरज वाटते? मला गरज वाटत नाही. काय चाललंय? एवढा मनुष्य देह भेटलाय आपल्याला, काही सहजासहजी भेटला नाही. काय मागच्या जन्मात यांनी पुण्य केलं असेल? याला का असा भेटलाय का मनुष्य देह? काय यांनी मागच्या जन्मामध्ये पुण्य केलं असेल? बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, नाही का? किंवा बहुता शुक्रते देह लाभला, किंवा तुकोबरा निळोबरा एका ठिकाणी म्हणतात, होते बहुत दिवसार्थ वागविले. खूप दिवसाची चौथी मला माणसाचा देह भेटाव, माणसाचा देह भेटाव, माणसाचा देह भेटाव. कारण का? त्या सगळ्या कचकट्यातून बाहेर पडता येते माणसाच्या देहानं. तेही कोणत्याही जातीचा का असला तरी चलत, नाही का? पण ह्या वर्णातला रोगी असलेला चलायला म्हणा. रोगी संसाराला चलन का? काम येईल का? नाही का? एका गावामध्ये एक मुलगी होती, त्यात काही व्यक्तीपणा, काही कमीपणा होता. डॉक्टरनं सांगितलं त्या मुलीला काय करायचं तर करा, पण हिचं लग्न करू नका. त्यानं सांगितलं बाबा हिला संतती मुळीच म्हणा, ती दिसायला चांगली आहे, शरीर धष्टपुष्ट आहे, तिच्यात स्त्रीतत्व नाही, म्हणून तुम्ही लग्न करू नका, नाही का? असं डॉक्टरनं सांगितल्यानंतर काय करता आलं त्या घरच्यांना? काही करता येत नव्हतं. दिसायला चांगली होती मुलगी, चिंतन सांगत होती, पण तिचं लग्न करण्याला विरोध झाला होता. म्हणून तरी सुद्धा तिचं लग्न केलंच आई वडिला. कारण मुलगी सांभाळणं काही सोपं नाही. कारण घरच्या बायातला कारभार बेबनाव झाल्यावर काय करता येईल? त्याच्यापेक्षा तिकडं वंध्यत्व स्वीकारून जर राहील तर दुसरी करून जर त्या माणसानं केली, तिचं कसं हो तिकडं, पण इकडचं पाहतील ना लोक, नाही का? अशी स्थिती होते. म्हणून त्या वंध्यत्वाच्या शरीरानं सुद्धा तुम्हाला मुक्त होता येत. अरे वांध शरीरानं लेकर होणार नाहीत का? मुक्त होणार नाही? झालं, मुक्त होता येईल ना. काय पुण्य केले होते? बहुता दिवस अर्थ वागविले. आज अकस्मात फळ देऊ आले. अकस्मात आज कसं फळ प्राप्त झाले. मग नाही, इतर देहामध्ये सुखाची इच्छा झाल्याशिवाय तुम्हाला वाटतं का माणसाच्या देहात सुख असं वाटतं? नाही का? तुकोबराय सुद्धा, तुकोबरायचे बंधू एका वेगळ्या अभंगामध्ये म्हणतात, मनुराजा एक देह पुरी, असे नांदतो त्याशी दोघी नारी, प्रवृत्ती आणि निवृत्ती मनाच्या बायका. पुत्र पौत्र संपन्न भाई, दोन्ही लेकरं बाळे आहेत. त्या दोन बायाच्या नवऱ्यानं आमच्यावर कृपा केली, त्याने कृपा केली आम्हावरी का, म्हणून आलो या देशात.
होतो नाही तरी भुललो दिशा, कोणत्याही जीवातल्या शरीरातल्या जीवना सुखाची इच्छा आहे, पण ते सुख कशानं मिळवतं इतकी अक्कल नाही का सुखाची इच्छा नाही. राणा मंगीच्याकडे इष्टाची काडी ती माग माग पळते की नाही, इष्टाच्या समोर येते का लांब कोण पळते ती. कोणालाच दुःख आवडत नाही, सुख आवडत. मला म्हणून मला आज या मनुष्य देहात तर मी आलोच, पण सत्तांच्या विसंगतीमध्ये. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, ज्याने संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी भेटीला बुद्धी चालून बळ. मला मनुष्य देह तर भेटलाय, पण संत भेटले तर त्यांनी माझ्या बुद्धीत बळ होता. मी माणूसच आहे, मी अमुक अमुक आहे हे माझ्या डोक्यात बुद्धीत काढून टाक. त्यांनी भेटीला बुद्धी चालू बळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. बुद्धीतला मळ बाजूला केला आणि यशोदेचा मुलगा कृष्ण परमात्मा, तो कृष्ण परमात्माच नाही तर सर्व साऱ्या चैतन्याच्या रूपानं तोच वासुदेव रूपानं सगळ्यामध्ये भरलेला आहे असं मला लक्षात आलं. पण त्याही जातीचा वर्णाश्रमाचा धर्माचा मान असला किंवा रोगी असला तरी सुद्धा त्या देहानं आपलं स्वरूप ध्यानात घेता येतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात ते स्वरूप ध्यानात आ जायगा तो परमात्मा. हा आत्मज्ञान, आत्म्याची सेवा, देवाची सेवा करणं सोपं आहे, निर्गुण देवाची सेवा करणं अवघड आहे. तो निर्गुण देव आत्मरूपाने कळावा, कारण निर्गुण देव आणि आत्मा सगुण नाही. आत्मा ही निर्गुणच आहे आणि तो परमात्मा ही निर्गुणच आहे. पण तो आत्मा परमात्मा रूपाने आहे असं ज्ञान व्हावं संतांकडून. कोणाकडून होऊ शकतं हे ज्ञान? संतांकडून होऊ शकतं. संतांनाच ज्ञात येते, बाकीच्याला अज्ञात. संतांना ज्ञातत्वानं ज्ञात आहे, आपल्याला अज्ञात्वानं ज्ञात आहे आणि इतरांना अज्ञात्वानं अज्ञात. ही शास्त्रीय भाषा. इतर देहातल्या जीवाला अज्ञात्वानं अज्ञात, आपल्याला अज्ञात्वानं ज्ञात आणि संताला ज्ञातत्वानं ज्ञात. पण त्यांनाच माहिती येते, त्यांच्याकडून स्पष्ट करून घ्यावं आणि त्यांच्याकडून स्पष्ट करून घेण्याकरता या बाबाची सेवा करावी लागते. पांडुरंगाची सेवा करावी लागते. पांडुरंगाच्या सेवेनं अंतःकरण स्वच्छ होऊन जातं. देवाचं नाव घ्या, देवाला नैवेद्य नाही जास्त आवडत, त्याला गंध पुष्प फुलं धूप दीप हे कमी आवडत, कारण त्यानं निर्माण केलेले होते. काय कमाल, कोणी निर्माण केलं ते? तुम्ही ते त्याला एवढं मौल्यवान अर्पण करायले, अरे हो पण निर्माता तो आहे ना, नाही का? त्यानं निर्माण केलं, त्याला अर्पिल्यावर तो आणि घ्यायचं घरचं आले कमळ. महाराज म्हणते तू हात पाय वाय ना, तरी पण त्यानं दिलेले, पण याच्या पुण्याला दिले ते कोणाच्या याच्या पुण्याला दिले ना. आणि फुलं त्याने निर्माण, त्याचे फुलं घेऊन ह्या हाताला उत्तर महाराज त्याचे विनोद आलं, ते हात पाय वाय ना तू, नाही का? म्हणून परमात्म्याला त्याचं नाव घेतल्यावर आनंद होतो, त्याला काही अर्पण केल्यावर एवढा आनंद होत नाही. पण नाव घेतल्यावर काय आनंद होतो? त्याचं नाव घेतल्यावर त्याला माहिती माझ्या नावाने याचं चित्त शुद्ध होतं आणि याचं चित्त झालं की हो माझ्या भोवती घंटे वाजवी बसत नाही, नाही का? देवाला बरं वाटतं का ते? आता तुम्हाला मनुष्य देह दिलाय, मुक्तीचं साधन दिलं, मुक्त व्हायचं सोडून बसले देवाच्या घंटे वाजीत कशाला? संसारा करता कशाला का? घंटे वाजिनात का? कशा करता? जे प्रारब्ध डाव आहे त्याच्याकडे, नाही का? संतती करता आणि संपत्ती करता, या दोन गोष्टी सोडून कोण पट्ट्या भक्ती करायला कशा करता? कोणाला काय पाहिजे? संतती नाही तर संपत्ती, त्याशिवाय त्या पैशिवाय काय आवडत नाही. आणि त्या दोन गोष्टी आदृष्टावर आहेत, त्या भक्तीवर आहेत का? भक्तीने भेटत असतात का त्या? नाही का? त्या आदृष्टावर आहेत आणि आदृष्टावर आहेत का खोटे आहेत? अरे पुढच्या टप्पूत जाणं, जरा पुढच्या पायात, पुढच्या कक्षेत जा ना, तुम्हाला बरंच 775 करता येईल. तुम्हाला जातात नाही पुढच्या कक्षेत, नाही जाता येत का? नाही का? दारिद्र्य रेषेत कसं नाव घालता येईल श्रीमंतीला, मग पुढच्या कक्षेत टाकता येईल नाही?
मग इथं का रोग आला का? दार पुढच्या पेक्षा दादरष्ट खरंय का खोट? तुम्हाला समाधान करता म्हणलं का जाऊ त्याचा आयुष्य चित्र असं म्हणावं लागतं नाही का? म्हणून म्हणावं समजूत काढावं लागते बाबा. हे शहाणी झाल्यावरती आदरष्ट बी खरं नाही, तूच देह नाही कुठं आदरष्ट घेऊन बसला तू या समजुती करता म्हणावं लागतं येड्या. नाही तर तू लय कौरक बी खून घेऊन बसतो घुमत राहत. हा तू येऊ बंद करण्याकरता म्हणावं लागतं ते खरंय. बंद करण्याकरता आणि का म्हणून भजनाशिवाय तर येऊ शकत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात मी देवाला माझ्या किती जवळचं समजतो, एवढं जवळचं समजतो त्याला मी कधीच विसरणार नाही. माझी सर्व चिंता आहे विठोबाशी, मी त्याच्या पायाशी कधी न विसंबे. मी त्याच्या पायाला कधीच विसरणार नाही. का विसरेना रूप क्षण एक चित्ती, जीवलग मूर्ती सावळते. एक क्षणभर सुद्धा मी त्याच्या पायाला विसरू शकत नाही. कारण माझ्या जीवाचा जीवलग येतो. परमात्मा जीवाचा जिव्हाळ आहे. परमात्म्याला सोडून जीव जगू शकत. तो परमात्मा हृदय निवासी, हृदयात बसलेला आहे. सगळ्या कर्माचं टिप्पण मांडायला पुढची बुद्धी ज्याच्या अंतकरणामध्ये परमात्म्याच्या नामस्मरणाचा भोग सारखा सुरू आहे, त्याच्या बुद्धीला परमात्मा इकडं तिकडं विसरू देत नाही आणि बुद्धीचा पालट करायला लागतो. अंतकरण सुद्धा झाल्यावर त्याला मी मांस हाड वाटत नाही, म्हणून बुद्धीत पालट करत असतो तो. आणि नाहीतर मग संतांच्या विचारानं बुद्धीत पालट करा असं संत सांगतात. बुद्धीचा पालट अरे काही मागुता हा नाही मनुष्य जन्म. हे करा नाही तर खुशाल देवाचं नामस्मरण करा. बुद्धीत पालट होण्याकरता. बरं कशा करता? की आपल्या बुद्धीत बदल व्हावा याच्या करताना देवाचं नामस्मरण करा. चटकन देव ऐकून घेतो, कारण त्याला माहिती त्याला गरज देवाला. हे जे देवाच्या भोवती घुमतात ना हे त्याला आवडत नाही, पण आता नाही लाजे नाही का, म्हणून त्याला ते ऐकून घ्यावं लागतं. आणि जर त्याच्याकरता तो घुमणं बंद होण्याकरता जर भजन करीत असतं तर देवाला नाही आवडणार का? ते आवडल देवाला, पण आवडल. आणि पहा ना आपल्या मुलीला उपवर झाल्यावर आपली मुलगी घराच्या बाहेर जायचं करते आणि बाप तिला अडवतो का? तिला सहकार्य करतो. तिचं अंतकरण शुद्ध झाल्यामुळे बापालाही वाटतं कुठेतरी चांगल्या घरी जावं, म्हणजे आपल्याला चिकटकट जाईल नंतर राहणार नाही नाही का? बापाच्या लागे कटकट राहील तर मुलगी चांगली घरी घातल्यावर. आता बापाला वाटतं का नाही? बरं ते म्हणतं ना कसं होईना, ते म्हणतं रावरावाला नाही पाहिजे सगळी व्यसन पाहिजे, नाही तर मग लय वाटे वावरावाला पाहिजे, पुन्हा मुलगी वावरात जाणार नाही का? म्हणून त्याला कशामुळे एवढी काळजी घ्यायला ते, आणि त्या सगळ्या भानगडी आदर. म्हणून 3 गोष्टीचा कधीच ना टकुरं लावलं नाही पाहिजे. आपल्याला सून कशी भेटल, जावई कसं भेटल, नारळ घेतलेलं कसं निघल सांगतात येत नाही. काय काय खळखळ वाजत येत नाही का? हलून घ्या पाणी, खळखळ वाजतं पण ढवळं सिबीत गाळ पाणी निघत. काय करावं त्याला नाही का? होऊ शकतं सुनबाईच्या बाऱ्यात बी असं, जावयाच्या बाऱ्यात बी असं होऊ शकतं. काय करता येतं? ते जन्माचा जोडा असतो. त्या सगळ्या कटीला समोर जावं लागतं नाही का? म्हणून त्याच्यात डोकं लावल्यापेक्षा नाही का इथं सावळीते. मी एक क्षणभर सुद्धा त्याला माझ्या चित्तातून बाजूला करणार नाही, कारण माझ्या जीवाची जीवलग मूर्ती सावळी आहे. सावळे परमात्म्यामध्ये स्वच्छपणा असतो. आकाश सावळय निळय का, म्हणून निर्मळ आहे. काळ्या जांभूळ पाण्यात काही दिसतही ते पाणी खोल असू देत नाही का?
पांढऱ्या पाण्यात दिसतं का काळ्यात जांभून, आणि अगदी जवळ वाटतं ते किती असं स्वच्छ आकाश, असा स्वच्छ परमात्मा. सावळे परब्रह्म आवडे या जीवा, आवडे या जीवा. आणि मनी मनी राणीवा घर केले, माझ्या मनानं त्या परमात्म्याला वसण्याचं स्वच्छ अशा प्रकारचं घर केलंय. असं ज्ञानोबा राय म्हणतात. काय करू सये सावळे गोवित आपे आप लपत मन तेथे, असं ज्ञानोबा राय म्हणतात. आणि ते म्हणतात तर त्यांना काय कशाबद्दल सांगायला, तुम्ही असं म्हणा देवाला, असं तुमच्या मनात देवाला बसवा. तुमच्या मनात संसार कोंबू कोंबू घालता का नाही तुम्ही, आणि अजून बी काय करणं सुरू आहे, अजून बी कोंबणं सुरूच आहे. आणि तुमच्या अंतकरणाला तुम्ही गदळ केलंय. म्हणून भांडणं लवकर ध्यानात पाच बसतेत का चिंतन, भांडणं बसतेत ना, कारण आतमध्ये सगळं कोंबलेलं तसंच आहे ना, ते सट होतंय भांडणं बसवायला. बी भानगडी गावातल्या किचकट शेजाऱ्याच्या कुठल्या बी आत कोंबल्या ना, त्या कोहा बी सांगायला जमते. कालचा अभंग जमतूक सांगायला नाही, पण आतमध्ये कोंबल्यावर हा भंगासारखा आत असल्यावर जमल, दुसरंच कोंबल्यावर कसं जमल नाही का. किती बी दिवसाचा अभंग ध्यानात राहावं, कितीतरी दिवसाच्या मागण्या कटकटी ध्यानात नाहीत का. माणसं दिसली कीच कटकटी ध्यानात येत. इतकं मस्त स्वच्छ दिसून दिसून आतमध्ये भरलेले. म्हणून महाराज मी विनोदाने कधी म्हणतात, तुम्ही काही काही कोंबितात आतमध्ये, आणि ते गच्चाळ कोंबितात का चांगलं, गच्चाळ कोंबितात. असे तुम्ही गच्चाळ देत कोंबितात बी गच्चाळ, सगळं वागणं गच्चाळ, समजूत गच्चाळ. पुढं मग काय निर्मळ आहे का तुमच्या नशिबाला, आपल्या गच्चाळच येणार नाही का. म्हणून तुकोबारा म्हणतात, मी असं स्वच्छ असणाऱ्या रूपाच्या परमात्म्याला चित्तात असणाऱ्या स्वच्छ रीतीने घेईल, आणि मुळीच त्या चित्तातून परमात्म्याला वेगळं होऊ देणार नाही. म्हणून विसरेना रूप क्षण एक चित्ती, जीवलग मूर्ती सावळीती, विसरता हरी क्षण एक घडी, अंतरेल जोडी लक्ष लाभ. मी मुळीच विसरणार नाही हरीला, एक क्षणभर सुद्धा, एक घडीभर सुद्धा विसरणार नाही. कारण घडीभर जर मी देवाला विसरतो, लाखो लक्ष पुढीचं बादल मुस्कान. पण त्या क्षणामध्ये ध्यान श्वास बंद पडून सांगता येणार नाही. श्वास बंद पडल्यावर भजन्या बी असला तर त्याला खूप कडे जावं लागत. भगवान सांगून गेले भगवद्गीतेमध्ये, ते म्हणतात, मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पाळे. अजून मरणाच्या वेळेला जे जे त्याला आठवण ना, त्या त्या गतीला त्याला जावं लागतं त्या. म्हणून सदाही स्मरावे मातेची त्वा, अडचणी अडचणीमध्ये मला स्मरण करीत जाय का कधी बी, सदाय. म्हणून सदावे स्मरावे मातीची त्वा, रात्र दिवस फक्त परमात्मा ध्यानात राहायला पाहिजे. घरदार लेकर बाळ ध्यानात व्हायची काही गरज नाही. तुमचं ठरलेलं आहे, पण तुमच्या पोटाला येणार हे शिजून बसलेलं आहे. पुढे काय काय दिवा लागणार आहे तुमच्या संसारात, ते सगळं तयार आहे. आणि तुम्ही जर परमात्मा जवळ घेतला तर ते सगळं तयार आहे का, सगळंच बोगस आहे, सगळंच खोट आहे रे. कुठाचे सुना, कुठं मुलं, कुठं नातू. सांगा ना आमचे सर लटपटे सरच्या त्या काही मागल्या, अमेरिकेला मुलं आहेत ते मेंदूच तज्ञ आणि सर्जन आणि छातीचं दोन्ही तज्ञ केलेत महाराजांनी. खूप लटपटे सरला बोलत जावा रे, त्या अमेरिकेमध्ये डुकराचं मांस खातात आणि तिथे येऊन घातलीस तो लेकर. पण आता योग ह्या कलियुगातला त्या निमित्तानं त्यांनी त्यांना ट्रन बी केलंय. पण आता असं झाली वार्ता, त्यांना विमानानं यावं लागतं आईच्या अंती. म्हणून अशी स्थिती होऊ शकते. आणि ती जर स्थिती ओळखली तर मुलं आहे का जग आहे का, जग जग नाही का. अहो जगातलं चाललं हे सांगणं आणि जग खोट आहे. जगातलं सांगणारं शास्त्र वेगळं, ही आई आहे, हा पिता आहे, हे 4 वर्ण आहेत, हे 4 आश्रम आहेत, ही 4 वारणावाश्रमाची रीत आहे, अशी रीत आहे. पुन्हा सगळ्यातली रीत एक बऱ्याच लोकांना, जुन्या लोकांना माहित आहे, ते सगळ्या रीतीवर एक खड्यात ते म्हणतात जात वाटली तरी पुढं वाटली म्हणतात. आता एक होलाट रीत आहे की नाही तरी, आता ही तशी रीत आहे का भ्रांती आहे.
म्हणून त्या रीतीला सांगणारं बी एक शास्त्र आहे. पूर्वमीमांसा शास्त्र जगातलं सांगतंय आणि उत्तर मीमांसा शास्त्र जग सांगते. म्हणून जगामध्ये वागायला फक्त योगी लोकच दोषी सापडत नाही, सगळे जीव दोषाला सापडतात. आणि योगी लोक मात्र जगातले दोष काढायला सापडत नाहीत. पण त्यांना सुद्धा जगाचा दोष राहिला. जगातला असतो का जगाचा? जगाचा. कारण त्यांना जग भ्रांती वाटत आहे का खरं वाटत? खरं वाटत म्हणून तर समाधी लावून बाजूला करतात ते. आणि जग खरं आहे का भ्रांती आहे? आणि मग जग भ्रांती ठरले राहत तर काय काय तुमचं खरं आहे? काहीच खरं नाही ना. तरी देव इतक्या वेळेस सांगतो पण देवाच्या शब्दाकडे मुळी लक्ष नाही. कृष्ण परमात्मा अरे 16,108 बायका ब्रह्मचारी, हे कसं शक्य आहे? नाही का? एक बायकोवाल्याची हिंमत नाही ब्रह्मचारी म्हणायची. किती बायकावाल्याची? ब्रह्मचार्याची हिंमत नाही. ब्रह्मचार्याची हिंमत नाही. काय कमाले राव. आणि त्याला किती येत बायका? 16,108. धनगड सगळ्याच्या जागेवर म्हणतो मी ब्रह्मचारी. महाराज त्या बाया सुद्धा म्हणून एक कसं शक्य? त्याच्या बायकाला खरं वाटत नाही का आपल्याला? बायकाला खरं वाटत नाही का? तुझ्या केल्यावर वापस येताना ते म्हणाले बाई यमुना खरंच 2 भाग झाली तिची, नाही का? पलीकडे जायचं, यमुना काठोकाठ भरलेली आहे. आणि देवानं सांगितलं मी जर ब्रह्मचारी असेल, यमुनेला सांगा आमचे कृष्ण परमात्मा जर ब्रह्मचारी असतील आम्हाला रस्ता द्या असं म्हणल्यावर यांचे उद्गार निघल्या बरोबर. महाराज यमुनेनं दुथडी चाललेली भंगली ती आणि घडघडा त्यांना वाळूतून पलीकडे जातात. लहान पात्र नाही यमुनेच. एवढ्या पात्रातून सगळ्या गेल्या तर भेद गेल्या असत्या का? कसं मोकळे मनाने गेले असत्या? कमाले मोकळे म्हणून जत्राच गेली. जत्रा पलीकडे गेल्यावर तिकडचा कारभार आला, तिकडून बी अडचण आली. पण तिकडून त्या बाबांना अडचण बाजूला केली. पण आता ती विरोधात का सहमतीमध्ये? कारण सगळ्यांचेच पक्वान एकटे पटेल नाही. दुर्वास ऋषीनं 16,100 पत्न्या होत्या देवाच्या संघातल्या वेगळ्या. सगळ्यांनी पक्वान करून टोपले भरून नेले होते. सगळ्यांनी कोणाला अर्पण केलं? फक्त ऋषींना. तिथे काय असं 7 आसरा होत्या का 8 रोमसुभा होता? एकटेच होते. सगळ्यांचं अन्न एकट्याने स्वहा केलेले. आणि स्वहा करून सांगितलं महाराज आम्ही आता अडचणीत आहेत. कशाला? आम्हाला पलीकडे जायचंय. आल्या कशा? म्हणले देवाच्या आज्ञेनं. म्हणले मग आता त्या आज्ञा ते म्हणजे आम्ही आता येऊन आमचं ऐक ना. तिकडून येते वेळेस ऐकलं ते. म्हणले मग आता सांगा माझं नाव. की आमचे दुर्वास ऋषी जर निराहारी आता आमची आपले धडधड खाल्लं नाही निराहारी कसं काय? पण आता संशय घ्यायचं काम नाही, कारण पलीकडे जायचंय. आणि उद्गार काढले मुखातून ताबडतोब यमुना दुभंगली, पुन्हा येता आलं. पण आता यमुनेच्या अलीकडे आल्यावर जे गप्पा सुरू झाल्या नाही का? माणसाला कुठं जाता की मी मसन वाटा आडवा पाहिजे. मसन वाटा जाऊच तर ते राम 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 म्हणतो मला मग झालं की नगिरी सुद्धा गाणं म्हणतो. मग ते राम नाही म्हणत. जसं याय ना यमुनेच्या अलीकडे आल्यावर ह्या एक म्हणाल्या कसं रात्री देव माझ्या घरी होते, रात्रभर होते. ती म्हणू लागली तुझी कल्पना आहे, परवा दिवशी असते तुझ्या घरी, रात्री माझ्याकडे होते. त्यांची चालली एकमेकीची चढावड. ती म्हणते तुला भ्रम झालाय, स्वप्न असेल तुझं, रात्री माझ्याकडे होते. त्रिवेणीचा चालला अडवा. ती म्हणते माझ्याकडे होते, ही म्हणते माझ्याकडे होते, ती म्हणते माझ्याकडे होते. आता माझ्याकडे होते ह्या अनुभवाला खरं समजावा का देव म्हणला त्या शब्दाला खरं समजावं? हाय कमाल. कारण ह्या भ्रांतीच होत्या. तो भ्रांत परमात्मा होता. म्हणून परमात्मा असंग रूपा नाही, तो स्वतःला असंग समजित होता का संगवान? असंग. आणि ह्या का असंग नाहीत का? ह्या असंग नाहीत का? असंग समजीना नाही का? पण ह्या संगवान होत्या, त्याच्या संगवान समजित होत्या. तुम्हाला काय लहान झापडी वाटते काही? आणि ही झापडी जाण्याकरता तर ह्यो कुठा नाही. आता ह्यो कुटाणा करून झापड्यात दणकट व्हायल्यात, काऊक राहिल्यात काय भानगड. म्हणून का? अरे परमात्म्याला हृदयात साठवा, परमात्म्याची काळजी करा, परमात्म्याचं चिंतन करा. त्याचं चिंतन करायचं नाही, त्याचं चिंतन सुरू आहे. जास्त
चिंता चिंता निर्माण होईल का? चिंता मिटल. चिंता निर्माण व्हायली. हा, तुम्ही संसाराचं चिंतन करायली, चिंता वाढायली का घटायली? वाढायली. आणि तुम्हाला निश्चिंत होता येतं का चिंतित राहता येत? निश्चिंत होते. पण परमात्म्याचं भजन केल्यावर का संसाराचं? कोणाच्या डोक्यात नाही संसाराचं भजन. देवाकडं आरत्या करायले, भरत्या करायले, कशा करता? काहीतरी भेटाव, संतती भेटाव, संपत्ती भेटाव, बस सुख समृद्ध हे सगळं आमचं घर असं टच्च भरावं. कशानं? आणि घर टच्च भरावं ना आणि म्हातारी होऊन माराव. का मरतात महाराज? किती म्हातारपणा अवघडे, साधी गोष्ट नाही. म्हातार झाल्यावर कळतं माणसाला. शक्ती क्षीण होते अंगातली आणि तोंडातली ती घरी कोणी ऐकत. जे म्हातारे हातबल झाली त्यांचं कोण ऐकतंय घरी? त्यांच्या मनासारखं त्याला राहावं लागतं का घरातल्या? त्यांच्या मनासारखं राहावं लागतं घरातल्यांचं. त्यांना यांच्या विरोधात जातात सगळे का सहमतीमध्ये? विरोधात जातात सगळे. आणि यांनी एवढी पराकाष्ठेनं सगळं उभं केलेलं असतं, सगळं जीवन उघडून लावून उभं केलं असतं यायचं करता, आणि ते ऐकत नाहीत यायचं. काय वाटत असं नव्हतं त्याला? त्या म्हातारपणाला जवळच्या शक्तीने बाजूला करता येत का पैशानं? म्हातारपणा बाजूला करता येत नाही, ध्यानात घ्या. मरण बाजूला करता येत नाही आणि रोग बाजूला करता येत नाही. तिन्ही म्हातारपणा झाल्याशिवाय राहतच नाही. काय तुमच्या हातामध्ये? परमात्मा जर जवळ केला तर म्हातारपणा खरा वाटणार नाही, रोग माझा वाटणार नाही, मरण माझं वाटणार नाही. परमात्म्याचं जर भजन केलंच तर तुम्ही आलेच जर शुद्धीवर, इमानदारीने जर परमात्म्याचं भजन केलं आणि शुद्धीवर जर आले, मी देह वाटणार नाही. म्हातारपणा माझा वाटेल का? मरण माझं वाटेल का? बरं वाटलं तरी आहे का? नाही का? पण समजल्यावर नाही का? समजूतच झालेली कोण काय करणार आहे? नाही का? म्हणून या स्थितीला पलटता येतं. पण फक्त परमात्म्याच्या भजनात म्हणतात मी लाखो उपासणाऱ्या स्थितीचं नुकसान होईल परमात्म्याला जर विसरलो. परमात्म्याला विसरता काम नाही. काही बी विसरावं आणि काही बी विसरावं नाही. तुमची एकदा बुद्धी म्हातारी झाली की काहीच विसरल्याची राहत. काय राहतं तुमच्या ध्यानात? ती बुद्धी धरसोड करते. फक्त जी बुद्धी स्वच्छ परमात्म्याने युक्त झालेली ती बुद्धी मात्र परमात्म्याला विसरत. आपण म्हणतो ना, दोरी जळाली तरी वर राहत नाही, तशा बुद्धीने आकार धरावा परमात्मा स्वरूपाचा. आणि त्याच बुद्धीनं जर संसाराचा, शरीराचा, जगसत्यत्वाचा आकार धरल्यावर तिचा बी वळ बाजूला होत नाही. मग किती पारमार्थ करू द्या, त्याच्या ध्यानात राहत नाही, ध्यानात बसत नाही. नाही का? तोंडाला येत नाही देवाचं नाव घी म्हणतं तरी ते म्हणतं मला येतच नाही, अशी स्थिती होते. अगोदरच जर वाणीला सवय जर लावली तर महाराज म्हणतात वाणी देह इंद्रिय सगळे पवित्र होतात. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व का. आपल्या भारतातला एक राजा इतका पुण्यवान होता बा, त्याला स्वर्गाला चालले लोकांच्या तावडीतून बाजूला सुटला देऊ, स्वर्गातलं इमान आलं त्यांना नेण्याकरता. म्हणजे स्वर्गात जात असताना एका असणाऱ्या गंधर्वाच्या नगरातून त्याला वरून चाललेला असताना त्या राजाच्या सुगंधानं, देहाच्या, मनाच्या, वाणीच्या सुगंधानं त्या गावातले बरेच लोक शुद्ध झाले. त्याच्या प्रभावानं, त्याच्या सावलीनं, त्याच्या सुगंधानं, नाही का, पहा त्या लोकांची भ्रांत्या उघडल्या. किती देह पुण्यवान असेल तो, नेहमी देवाचं स्मरण, तयाच्या चिंतने जळतील दोषी, जळतील राशी पातकाच. कोणाच्या पण जो नेहमी देवाचं नाव घेतो, काय म्हणतात ना तुकोबराय, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत जो वते अच्युत सर्व का. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकाच्या. इतकंच नाही तर चरणीची माती, त्याच्या मुखातले शब्द काय निघतात हे देव चित्त देऊन ऐकतो. की याच्या शब्दानं जर यायचा उद्धार व्हावा असं याच्या मुखातून निघलं तर हे बी मोकळं होईल असं देवाला बरं वाटतं ना. नाही तर हे बी घंटे वाजत बसतं ना, बेदर करतात देवाला. देव त्याच्या वाणीकडे पाहत राहतो. चालता चालता जितक्याचा उद्धार मला तितक्याचा उद्धार. न भजन न मानणाऱ्याच्या म्हणणाऱ्याच्या देव इच्छिल चरणीची माती, मुखातल्या शब्दाचे रजकण ते निघतात.
कोणाचं चांगलं व्हावं वाटत असेल तर देव त्याचं चांगलं करू. धावत चालती मागे मागे, कारण का देव त्याच्या मागे मागे चाललाय? काय त्या उरले वेगळे आणि का? तुला सगळं परमात्मा झालेलं असत. सगळे परमात्मा वाटतात का मीच वाटतो? परमात्मा बरं, सगळे परमात्माच वाटतात का सगळे परमात्माच आहेत? काय बुद्धीत शिरलंय भूत आपल्याला? सगळे परमात्माच वाटायले का सगळं जग वाटायले? काय कमाल झाली. वेगळं वेगळं एक आहे. दोन सांगते संत एक हरी आत्मा, जीव शिव सम. हरिपाठामध्ये सांगतात बा, हरिपाठ लोक पण ज्ञानोबा आहे त्याच्यात सांगून गेले सगळं एक आहे. एक हरी आत्मा, जीव शिव सम. वाया तू दुर्गमान घाली मन. अशी स्थिती आता आहे. म्हणून ती स्थिती आपल्याला लक्षात घेण्याकरता जर नाही घेतली तर किती लक्ष विधी नुकसान होणार आहे. म्हणून तुकोबाराय त्या स्थितीला मी मुळीच विसरणार नाही. अशा स्थितीला वेळ किती झाला? असं बरोबर. हा तुका म्हणे माझ्या विठोबाचे पाय संजीवनी आहे हृदय माझी. म्हणून तुकोबाराय म्हणतात माझ्या परमात्म्याचे पाय आहेत ना, माझ्या परमात्म्याचं जे नामस्मरण ते माझ्या हृदयात एक संजीवनीच. कारण संजीवनीनं काय होत असतं की मेलेलं माणूस जिवंत होत असत. आणि मग जड जीव असणारा जर परमात्मा स्वरूप होऊ शकतो, असं जर सामर्थ्य त्या परमात्म्याच्या शक्तीमध्ये आहे. म्हणून क्षणभर सुद्धा आम्ही त्याला विसरणार नाही. अशा प्रकारच्या असणाऱ्या स्थितीला आपल्याला सगळ्यांना प्राप्त होता येतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे माझ्या विठोबाचे पाय संजीवनी आहे हृदया माझी. विसरेना रूप क्षण एक चित्ती जीवनगमूर्ती सावळीते. कुंडली कवर्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. झाला विठाला 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 विठाला.